अकोल्यामध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्याच्या अनेक भागात मोठं नुकसान झालंय। शहरातील शिवणी रेल्वे स्थानकावर खत आणि सिमेंटची पोती पावसात भिजल्यानं नुकसान झालंय। तर या रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या MIDCतील व्यापाराचं हे नुकसान असून रेल्वे स्थानकावर कोणत्याही प्रकारची शेड नसल्यानं हे नुकसान होतंय। तर एकीकडे बाजारात खतांचा तुटवडा असताना दुसरीकडे रेल्वे प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे खत वाया गेलं असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केलाय। जळगाव जिल्ह्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यानंतर काही शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली होती। मात्र गेल्या 2 दिवसांपासून मान्सूनच्या आगमनानंतर ग्रामीण भागातील काही गावात पावसाने दमदार हजेरी लावली आहे। तर या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला तरी काही शेतकरी मात्र अडचणीत आलेत। 15 दिवसांपूर्वी कपाशीची लागवड केली होती, मात्र आता गेल्या 2-3 दिवसांपासून झालेल्या अतिपावसामुळे लावलेली बियाणं वाहून गेली आहेत। तर काही शेतांमध्ये पाणी साचल्यामुळे उभं रोपटही भुईसपाट झालंय। त्यामुळे बळीराजासमोर पुन्हा संकट कोसळलंय। माझे 8 एकर क्षेत्र आहे। 8 एकर क्षेत्रामध्ये जास्त गारपीट, सलग 2 दिवस गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे माझा 8 एकर कापूस टोटली गेलेला आहे। हे समोर नळी आहे, जास्त अति पाणीमुळे कापूस भी गेलेला आहे। माझी पेरणी सर्व 15 दिवसापासून मी पेरणी केलेली होती, ही सर्व खराब झालेली आहे माझी। तर कोल्हापुरात दमदार पावसाने हजेरी लावली असून पन्हाळगडावर सुद्धा जोरदार पाऊस झालाय। यावेळेस पहिल्याच पावसात नव्या जिओ ग्रेड तंत्रज्ञान विकसित करत बांधकाम केलेल्या रस्त्यांमधून धबधबा सदृश्य पाण्याचे लोट वाढलेत आणि हा व्हिडिओ आता सर्वत्र व्हायरल होतोय। तर अहमदनगर जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने आपली हजेरी लावली आहे। शेवगाव तालुक्यातल्या बालमटाकळीसह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटात जोरदार हजेरी दिसतेय। हवामान खात्याने या ठिकाणी पावसाचा इशाराही दिला होता। बालमटाकळीसह परिसरात विविध ठिकाणी मान्सूनपूर्व वादळी पावसाने 1 तासाच्या आसपास जोरदार हजेरी लावली आणि गेल्या काही दिवसांपासून या परिसरात प्रचंड उकाडा जाणवत होता। मात्र संध्याकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे हवेत कमालीचा गारवा निर्माण झालाय आणि जवळपास 1 तासांहून अधिक वेळ विविध ठिकाणी मेघगर्जनेसह धुवाधार पाऊस बरसला। अनेक ठिकाणी पाणीच पाणी झालं होतं, तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, त्यामुळे अनेक भागामध्ये वीज पुरवठा खंडित झाला। अमरावती महापालिकेने नालेसफाई केल्याचा दावा केलेला खरा, मात्र